नमस्कार मंडळी. तर आता लवकरच दिवाळी येत आहे. मग दिवाळी विशेष आज आपण पाहणार आहोत भाजणीची चकली. अगदी कठीण वाटणारी सोप्यात सोपी भाजणीची चकली आज आपण पाहणार आहोत. भाजणी 1 किलो प्रमाणात करणार आहोत. भाजणीचं प्रमाण आज आपण वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाणात पाहणार आहोत. चकली तुटू नये ह्यासाठी टिप्स दिलेले आहेत. आणि चकली बघा मी हातात घेऊन असे हलवून दाखवते तरी सुद्धा तुटत नाही. पुन्हा तेलात टाकल्यानंतर चकली अजिबातच फसकणार नाही ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आता का फसकणार नाहीत हे तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. चकली तेलामध्ये विरघळणार तर नाहीच नाही आणि चकलीने तेल पिले का बघा अजिबात नाही की ते तुम्हाला दिसतच असेल. एकदम खुसखुशीत अशी आपली भाजणीची चकली झालेली आहे. व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं बघा माझ्याकडे मेजरिंग कप आहेत, पण सगळ्यांकडेच मेजरिंग कप असतील असं नाही. तर इथं ह्या वाट्यांचं प्रमाण वापरून आज आपण चकली करणार आहोत. भाजणीची चकली करत असताना नेहमी तांदूळ हा जुना वापरायचा. तर इथं मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे. मग इथं मोजून घेत आहे. तांदूळ हा धुवून सुकवल्यानंतर कमी होतो, म्हणून सुकून झाल्यानंतरच आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे. तर वजनी प्रमाण 500 ग्रॅम इतका तांदूळ घेतला आणि वाटीचं प्रमाण सांगायला गेलं तर 5 वाटी इतका तांदूळ घेतलेला आहे. केलेला तांदूळात आपण बाजूला एका ताटामध्ये काढूयात. आता आपल्याला घ्यायचं आहे चणा डाळ. तर चणा डाळ इथं 200 ग्रॅम घेतलेले आहे आणि वाटीने सांगायला गेलं तर 2 वाट्या इतकी चणा डाळ घेतली. आता चणा डाळ सुद्धा आपण बाजूला काढूयात. नंतर मुगाची डाळ. तर मुगाची डाळ बघा 1 वाटी घ्यायची, म्हणजेच की 100 ग्रॅम इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर इथं तुम्हाला 100 ग्रॅम पेक्षा थोडीशी जास्त ही डाळ दिसत असेल, पण एवढ्या थोड्याशा डाळीने काही फरक पडत नाही. तर 1 वाटी इतकी मुगाची डाळ घ्यायची आणि वजनी प्रमाण 100 ग्रॅम. नंतर घ्यायची आपल्याला ही उडीद डाळ. तर उडीद डाळ सुद्धा आपल्याला 100 ग्रॅमच घ्यायची आहे. उडीद डाळ आणि मुगाची डाळ सेम प्रमाण घ्यायचं आहे. नंतर आपल्याला घ्यायचे साबुदाणे. तर साबुदाणे आपल्याला इथं 50 ग्रॅम घ्यायचे आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही, नाहीतर चकली आपली नरम होते. तर इथं वाटीनं प्रमाण सांगायला गेलं तर अर्धी वाटी इतकं साबुदाणा घेतलेला आहे. नंतर पोहे सांगायला गेलं तर 50 ग्रॅम इतकं घेतलेत आणि 1 वाटी भरून इतके घेतलेले आहेत. आता घेतलेले पोहे सुद्धा आपण बाजूला काढूयात. नंतर आपल्याला घ्यायचे धणे. तर धणे बघा 30 ग्रॅम इतकं घेतले. नंतर घ्यायचे आहेत आपल्याला जिरे. तर जिरे इथं 20 ग्रॅम इतकं घेतलेले आहे. आता तुम्हाला इथं वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण समजलेलंच असेल. जर नसेल समजलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा, तिथे तुम्हाला दोन्ही प्रमाण सांगितलं जाईल. आता ह्या जिऱ्यामध्येच आपल्याला 5 मिरी आणि 5 ते 6 ना लवंग घालायचे आहेत. ह्याने आपल्या चकलीला ना एक सुगंध छान असा येतो म्हणून घालायचे. आता बघा घेतलेलं साहित्य का नाही सगळं इथं आहे. तर इथं ओव्याचं प्रमाण सांगितलं नव्हतं, तर 2 चमचे ओवा सुद्धा घेतलेला आहे. तर सगळं घेतलेलं साहित्य इथे आहे. तर आता आपल्याला हे सगळं साहित्य छान असं भाजून घ्यायचं आहे. तर तांदूळ बघा स्वच्छ असा धुवून सुकवून घेतलेला आहे. तर इथे साहित्य हे वजनी प्रमाण सुद्धा सांगितलं आणि वाटीचं प्रमाण सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता भाजणी कशी करायची ते पाहूयात. सगळे जिन्नस आता आपण हे भाजून घेणार आहोत. तर गॅस चालू करून कढई ठेवली. कढई आपल्याला जरा जाडच घ्यायचे, म्हणजे सगळे जिन्नस छान असे आपले भाजले जातात. सुरुवातीला तांदूळ भाजून घ्यायचे. तर तांदूळ इथं बरेच आहेत बघा, तर मी 2 बॅचेसमध्ये थोडे थोडे तांदूळ भाजून घेते. तर तांदूळ भाजलाय कसा ओळखायचा बघा, हाताने जेव्हा आपल्याला पूर्णपणे तांदूळ चुरला जातो तेव्हा समजायचं तांदूळ चांगला भाजलाय, किंवा दाताखाली एक तांदूळ आपण खाऊन बघायचा, तो टचकन फुटला गेला की समजायचं तांदूळ आपला छान भाजलाय. भाजलेला तांदूळ आता आपण खाली काढूयात. नंतर आपल्याला चणा डाळ घालायचे. सगळे जिन्नस भाजत असताना गॅस मात्र आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. फास्ट गॅसवरती तुम्ही लगेच भाजले जातील, पण आपली चकली ही नरम पडेल, त्यामुळे खरपूस बारीक गॅसवरती भाजायचे. आता व्हिडिओ जरा खूप मोठा होतोय म्हणून इथं मी तुम्हाला लवकर भाजताना दिसत असेल, पण बराच वेळ लागतो ह्या डाळी भाजायला. बघा चणा डाळ छान भाजली कलर चेंज होईपर्यंत. नंतर मूग डाळ सुद्धा छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतली. आता उडीद डाळ सुद्धा घातलेली आहे, ती सुद्धा आपल्याला सो गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची. बघा खरपूस कशी भाजून घेतले, सगळे जिन्नस आपल्याला असेच भाजून घ्यायचे. नंतर आपल्याला घालायचे साबुदाणे. साबुदाणे सुद्धा आपल्याला थोडेसे असे भाजून घ्यायचे, म्हणजे दळत असताना ना छान असा बारीक होतो साबुदाणा. भाजलेला साबुदाणा सुद्धा खाली काढला. नंतर पोहे भाजायचे. पोहे पण चांगले चुरचुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. बघा हाताने असे लगेच चुरले पाहिजेत. भाजलेले पोहे सुद्धा आपण खाली काढूयात. नंतर धणे जे घेतले ते सुद्धा आपण छान भाजणार आहोत. भाजणी चांगली भाजली की तुमची चकली अजिबात फिसकणार नाही. खरं तर सगळं बघायला गेलं तर ह्या भाजणीमध्येच असतं. भाजणी छान सुगंध उठूसपर्यंत आपल्याला हे सगळे जिन्नस भाजले की आपली अजिबात चकलीही बिघडत नाही. तर बघा छान असे जिरे भाजले. नंतर गॅस बंद करून ओवा सुद्धा भाजून घेतला.
जसजसे सगळे जिन्नस भाजेल तसतसे खाली एका परातीमध्ये काढलेत. बघा किती छान असे भाजले. तर बघा सगळे जिन्नस छान असे भाजलेले आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा भाजायचे नाहीत, नाहीतर चकलीचा कलर हा बदलला जातो आणि चव सुद्धा बदलली जाते. आता इथं बघा 500 ग्रॅम आपण तांदूळ घेतला होता, 200 ग्रॅम चणा डाळ घेतली, 100 ग्रॅम मुगाची डाळ घेतली आणि 100 ग्रॅम उडीद डाळ घेतली आणि बाकीचे जिन्नस आपण 50-50 ग्रॅम घेतले. म्हणून एकूण आपली 1 किलो इथं भाजणी झालेली आहे. तर बघा इथं गिरणीतनं छान बारीकसर असं हे पीठ दळून आणलेलं आहे. आता ह्याच्या चकल्या आपण करणार आहोत. तर इथं मी सगळ्या पिठाच्या चकल्या करणार नाही, तर अर्ध्या पिठाच्या चकल्या करत आहे. आता इथं जे भाजणीचं पीठ आपण दळून आणलं का नाही ते तुम्हाला मोजून सुद्धा दाखवत आहे किती पिठाच्या चकल्या करत आहेत आणि वाटीचं सुद्धा प्रमाण सांगत आहे. तर इथं बघा जी मध्यम आकाराची वाटी आहे का नाही तिने 4 वाट्या इतकं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण 500 ग्रॅम म्हणजेच की अर्धा किलो पिठाच्या आपण चकल्या करणार आहोत. तुम्ही घरातील कुठलीही वाटी घ्या आणि त्यांनी हे भाजणीचं पीठ मोजून घ्या, म्हणजे पुढील आपल्याला पाणी तसं मोजून ठेवता येतं म्हणून. आता हे भाजणीचं पीठ बाजूला ठेवूयात. आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे. जे भांडं आपल्याला मोठं घ्यायचं आहे ते गॅसवरती ठेवायचं आहे, म्हणून मोठंच घ्यायचं. तर 4 वाटी इतकं आपलं भाजणीचं पीठ होतं, त्याच्यासाठी इथं 2 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, साधारण 1 चम्मच इतकं. लाल तिखट इथं मी 2 चमचे घालते, चकली आम्हाला थोडीशी तिखटच आवडते म्हणून. आपण धणे घातले होते तरी सुद्धा धणे पावडर इथं मी अर्धा चमच इतके घातलेले आहेत. पाव चमच इतकी हळद नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण थोडीशी इथं मी घातलेली आहे. नंतर 1 चमच भरून ओवा हातावरती चोळून घालायचा आहे. नंतर घालायचे तीळ, तर 1.5 चमच इतके तीळ घातलेले आहेत. आता पाव चमच इतका आपण हिंग घालणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलाचं मोहन. तेलाचं मोहन जर जास्त झालं तर चकली आपली तेलामध्ये फसकली समजा. तर तेलाचं मोहन बघा तुम्हाला अचूक सांगते. आपण 4 वाट्या भाजणीचं पीठ घेतलं होतं का नाही त्याच्यासाठी 4 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. चमचा हा पोहे खायचाच आहे, बघू शकता इथे. आणि बरोबर 4 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही, नाहीतर चकली तेल सुद्धा पिते आणि तेलामध्ये विरघळली जाते. तर बघा सगळे जिन्नस आपण छान असे मिक्स करणार आहोत आणि ही जी कढई आहे ती गॅसवरती नेऊन ठेवणार आहोत आणि याला छान अशी खळखळून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर ह्याच्यावरती का नाही आपण एक झाकण ठेवूयात, म्हणजे का नाही ह्या पाण्याला छान खळखळून अशी उकळी येते. उकळी लगेच येते, ह्या उकळी यायला वेळ लागत नाही. पण पाण्याला मात्र उकळीच येऊ द्यायची आहे. जर पाणी गरम झालं आणि तुम्ही गॅस बंद केला असं करायचं नाही, चकली व्यवस्थित होणार नाही. बघू शकता इथे छान खळखळून उकळी आलेली आहे पाण्याला. मग गॅस बंद करूया. इथं पीठ मळण्यासाठी मोठी परात घेतले आणि जे आपलं भाजणीचं पीठ होतं का नाही ते आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. कधी कधी गिरणीतून त्याच्यामध्ये कचरा आलेला असतो किंवा गुठळ्या गाठी असतात, मग चकली आपली कुठेही बिघडायला नको म्हणून आपल्याला पीठ हे नेहमी चाळूनच घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथं चाळण्यानंतर शेवटी दाखवते. बघा इथे गुठळ्या कशा राहिलेल्या आहेत आणि कचरा सुद्धा आहे. बघा इथे शेवटी तुम्हाला दिसतच असेल, म्हणून नेहमी हे पीठ चाळूनच घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला पिठाला कडकडीत मोहन घालून चोळायची काहीच गरज पडणार नाही. आपण जे पाणी केलं का नाही त्याच्यात सगळं तेल वगैरे घातले, मसाले घातलेत. आपल्याला हे केलेलं पाणी आहे का नाही ते सगळं पिठावरती घालून घ्यायचं आहे. पण जेवढं पाणी गरम केलं का नाही तेवढं सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे. अर्धा आत्ता घातलं अर्धा नंतर घातलं असं करायचं नाही. आपण अचूक प्रमाणात पाण्याचं प्रमाण ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे बिघडण्यासारखं काहीच नाही. बिनधास्तपणे सगळं पाणी घालायचं आणि आपण चमच्याने असं मिक्स करणार आहोत, कारण हे खूप असं गरम आहे म्हणून. ह्या भाजणीच्या पिठाची आपण तर उकड घेतलेली नाही. मग ह्या भाजणीच्या पिठाला वाफ कशी बसवायची बघा. सगळं मिक्स झालं मग आपल्याला काय करायचं आहे, एका ठिकाणी हे पीठ असं गोळा करून दाबून ठेवायचं आहे. हे खूप असं गरम आहे, तर असं आपल्याला एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं आहे. ह्याच्यावरती आता आपल्याला घट्टसर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं आपण ह्याला असंच ठेवणार आहोत. आता 10 मिनटं झालीत, मग आता आपण ह्याच्यावरती झाकलेलं भांडं जे आहे ते काढून घेऊयात. आणि बघा पिठाला छान अशी वाफ बसलेली आहे. हे खूप असं गरम आहे 10 मिनिटांनी सुद्धा. आता आपल्याला काय करायचं, थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हात बुडवून का नाही हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे चकली आपली नरम पडत नाही, जास्तीचं तेल सुद्धा पियत नाही अशी प्रोसेस केल्यामुळे. आता बघा इथे आपल्याला जास्तीचं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं चिकनं पीठ मळून घेणार आहोत. पीठ आपल्याला जास्त घट्ट असं मळायचं नाही. जास्त जर घट्ट मळला तर चकली पाडायला तुम्हाला त्रास होईल आणि जर पीठ हे जास्त तुम्ही लूज ठेवला तर चकलीला काटे सुद्धा पडणार नाहीत. त्यामुळे पीठ हे असं जास्त सैलसर नको आणि जास्त घट्ट नको असं मळायचं आहे, पण छान असं मर्दून ह्याला मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता उकड काढली नाही तरी सुद्धा आपल्या पिठाला किती चिकटपणा असा आलेला आहे. ह्याच्यामुळे आपली चकली तुटत नाही.
छान इथे असं चिकनं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता मळलेल्या पिठावरती आपण एखादं झाकण किंवा कपडा ठेवायचा आहे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल 5 मिनिटं 10 मिनिटं इतकंच हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर साधारण इथं मी 5 मिनिटं हे पीठ भिजत ठेवलं होतं आणि लगेच ह्याच्या चकल्या करायला घेतलेल्या आहेत. सोऱ्यामध्ये पीठ भरण्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं मळूनच घ्यायचं आहे, म्हणजे चकली आपली अजिबात तुटत नाही. एक मोठा गोळा घेऊन असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आता बाकीचं जे उरलं का नाही त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवू शकता किंवा कपडा अशा प्रकारे झाकायचा आहे, म्हणजे ते आपलं पीठ कडक होणार नाही. आता चकलीची चकती जी असते का नाही बघा, चकली ते काटेरा भाग ज्याचा असतो त्याचा बाहेरल्या बाजूने करायचा आणि एक प्लेन भाग जो असतो तो आतमध्ये करायचा. सोऱ्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या एक्स्ट्राचं पीठ सोऱ्याला चिटकत नाही. नंतर इथं सोऱ्या आपल्याला अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे. आता आपण चकल्या पाडणार आहोत. तर इथं बघा माझ्याकडे चॉपर आहे, मी ह्याच्यावरती चकल्या पाडत आहे. तुम्ही ताटावरती परातीवरती चकल्या पाडू शकता किंवा छोट्या छोट्या डिश घ्या आणि त्याच्या पाठीमागे पाडल्यात तरीसुद्धा चालेल. पण मला अगदी सोयीस्कर हे आपल्या चॉपिंग बोर्डवरती चकली पाडणं वाटतं. उगाचच मोकार भांड्यांचा पसारा होतो, मग असं चॉपिंग बोर्डवरती सलग आपल्याला एका वेळेस भरपूर अशा चकल्या काढायला येतात आणि आपण तेलामध्ये सोडताना सुद्धा सहज अशा सोडता येतात. त्याच्यामुळे शक्यतो करून चॉपिंग बोर्डवरतीच अशा प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या. आता इथं चकल्या पाडताना तुम्हाला दाखवते, तुटतात का? अजिबात चकल्या तुटत नाहीत. छान असा चिकटपणा चकलीला आलेला आहे. मी कशी जरी चकली फिरवली तशी सुद्धा फिरते, अजिबात मध्येतून तुटत नाही किंवा तुकडा पडत नाही. तर इथं तुम्हाला हाताने उचलल्यानंतर एक चकली दाखवत आहे, तुटते का? अजिबात तुटत नाही. आता चकली तुम्ही हाताने अशी उचलून सोडू शकता किंवा उलतानाने अशा प्रकारे उचलून तेलामध्ये सोडू शकता. आता इथं बऱ्याच अशा मी चकल्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण तळून घेणार आहोत. तर बाजूला गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत असं गरम झालेलं आहे. बघा एक गोळा टाकायचा, तो लगेच आपला वर आला म्हणजे तेल आपलं छान गरम झाले असं समजायचं. आता चकल्या तेलामध्ये सोडायची पद्धत बघा, उलतानाने उचलायचे आणि तेलामध्ये सोडायचे, म्हणजे आपल्या हाताला कुठेही चटका बसत नाही आणि चकली आपली वाकडी तिकडी होत नाही. छान गोल गरगरीत अशी चकली होते. सुरुवातीला आपल्याला चकलीला जरा सुद्धा हात लावायचा नाही. ती छान अशी तेलामध्ये सेट झाली की मग आपल्याला अलटी पलटी करून दोन्ही बाजू छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तळत असताना सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवला होता, नंतर बारीक गॅस करून छान बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची. बघा चकली तळले कशी समजायची, तर असे पूर्णपणे तिचे बुडबुडे कमी झाले पाहिजेत, मग समजायचं चकली आपली तळलेली आहे. दोन्ही बाजूने अलटी पलटी करून छान तळलेले आहे. बघू शकता चकलीला छान असा कलर आलेला आहे. चकली तेलामध्ये फसकलेली नाही. आता तुम्हाला चकली जवळून दाखवते, चकलीने तेल पिलेलं आहे का? अजिबात चकलीने तेल पिलेलं नाही. तर चकली कशावरती काढायची बघा, जे एक्स्ट्राचं तेल असतं ते निघतं, तर त्यामुळे अशा जाळीवरती आपल्याला चकली काढून घ्यायची. आता जी उरलेली आपली चकली आहे ती आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये सोडायची आहे. बघा तेलामध्ये चकली सोडण्याची एकदम मस्त अशी ही पद्धत आहे. आता बाकीच्या चकल्या अशाच तळून घेणार आहे. आता इथं चकली करण्याची माझी थोडीशी प्रोसेस तुम्हाला दाखवते. बघा बारीक गॅसवरती इथं चकल्या तळायला लागल्यात, म्हणजे छान कुरकुरीत अशा होतात बारीक गॅसवरती तळल्यामुळे. आता ज्या अर्ध्या चकल्या झाल्यात त्या बघा चाळणीवरती मी अशा प्रकारे ठेवल्यात, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल. तर खाली ताटामध्ये सुद्धा बघा तेल नाही, कारण चकलीनेच तेल पिलेलं नाही. आता इथं मी अर्ध्या चकल्या करून ठेवल्यात, सोऱ्यामध्ये पीठ भरून ठेवलं आणि इतकं आपलं पीठ उरलेलं आहे. एकटं झालं माणूस तरी सुद्धा सहज ह्या अगोदरच्या चकल्या तळून होईपर्यंत खाल्ल्या चकल्या पाडून घ्यायच्या, म्हणजे जास्तीची माणसं लागत नाहीत, एकटी सहजपणे चकल्या करू शकेल. बघा चकलीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि चकल्या किती आपल्या छानदार अशा झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर चकली केलात तर तुमची सुद्धा परफेक्ट अशी चकली होणार. फक्त प्रमाण हे अचूक तुम्हाला घ्यायचं आहे. आता इथं बाकीच्या सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत. आता इथं चकलीला तुम्ही कलर बघितला का, किती सुंदर असा आलेला आहे. आता ह्या चकल्या आपण अर्धा किलोच्या केलेल्या आहेत. तर इथं मी मोठ्या आकाराच्या चकल्या केलेल्या आहेत. तर एकूण 50 ते 51 इतक्या आपल्या चकल्या होतात. 2 देवा पुढे ठेवल्यात. 2 ते 3 मुलांनी खायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. तुम्ही जर चकल्यांचे जे वेडे आहेत ते जरा कमी प्रमाणात, म्हणजे छोटी चकली केलात ना, तर तुमच्या आणखीन थोड्याशा चकल्या ह्या वाढल्या जातील. तर इथं तर मी मोठ्या मोठ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत. एकसारख्या सगळ्या इथं चकल्या केलेल्या आहेत. बघा इथं भाजणीच्या आपल्या परफेक्ट अशा चकल्या झालेल्या आहेत. तुम्हाला सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा अशा कुरकुरीत खुसखुशीत चकल्या करू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. पुढील असेच छान व्हिडिओ पाहायला भेटतील. चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.